आकाशाकडे पाहताना काही लोक तारे मोजतात, पण काही लोक आकाशालाच आपलं घर बनवतात. भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे जन्मलेली कल्पना लहानपणापासूनच आकाशाकडे पाहायची. इतरांसाठी ते आकाश होतं, पण तिच्यासाठी ते भविष्य होतं. शालेय शिक्षणानंतर तिने चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं. पण तिची झेप तिथेच थांबली नाही. उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली, जिथे तिने टेक्सास युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स आणि कोलोरॅडो युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली. कल्पना चावला फक्त अंतराळात जाणारी व्यक्ती नव्हती, ती एक वैज्ञानिक संशोधक देखील होती. विमानांची रचना, हवेचा प्रवाह, अंतराळातील गुरुत्वाकर्षण या विषयांवर तिचं संशोधन होतं. 1994 साली तिची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली आणि तो क्षण होता इतिहास घडवणारा. ती बनली भारताची पहिली महिला अंतराळवीर. कल्पना चावला 2 वेळा अंतराळात गेली. 1997 मध्ये पहिला अंतराळ प्रवास, तर 2003 मध्ये कोलंबिया अंतराळ मोहीम. त्या मोहिमेत ती मानवी शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आणि जैविक प्रयोग यावर संशोधन करत होती. 1 फेब्रुवारी 2003 कोलंबिया अंतराळ यान पृथ्वीवर परत येत असताना अपघात झाला. उड्डाणाच्या वेळी रॉकेटच्या बाहेरील टँकवरून इन्सुलेशन फोमचा एक तुकडा यानाच्या डाव्या पंखाला आदळला. तो दोष तेव्हा लक्षात आला नाही, पण पृथ्वीच्या वातावरणात येत असताना त्या छोट्याशा भेगेतून अत्यंत गरम वायू आत शिरले आणि यान हवेतच तुटून पडलं. त्या दिवशी भारताने आपली एक शास्त्रज्ञ, एक अंतराळवीर आणि एक प्रेरणा गमावली. कल्पना चावला आज आपल्यात नाही, पण तिची कारकीर्द आजही स्वप्नांना दिशा देते. आजही जेव्हा एखादी मुलगी आकाशाकडे पाहून स्वप्न पाहते, तेव्हा त्या स्वप्नात कल्पना चावला नक्कीच असते.